Minute. Now, yes. Now we see now we see cell division. In cell division, some students explain about mitosis. In mitosis, two stage: cheirokinesis and cytokinesis. In cheirokinesis, nucleus is divided, and in cytokinesis, cytoplasm is divided. In case of cheirokinesis, there are four stages. Up to this, someone is explained. Now I want another student who explain the prophase stage of prophase. Anybody? Pro आता येतोय का आवाज? हॅलो. हा, तर प्रोफेज कोण एक्सप्लेन करेल? प्रोफेज. येस. हु नाव सांगा, कोण बोलतंय? संस्कृत. हा, बोला. प्रोफे 1 minute. Yes. Step by step. Cell membrane start disappearing. Very correct. Next. Yes. Yes. Okay. Next stage. Centriole. What about centriole? What happen with centriole? Very correct. It is a prophase. The next stage is metaphase. Anybody explain the metaphase? Nuclear membrane. एक मिनिट. आता ज्यांनी बोललंय त्यांनी बोलू नका. 1 minute. Metaphase explain from the first step. What happened with nuclear membrane? Nuclear membrane completely here. Yes. एकच मिनिट. आता कोण बोलतंय त्यांनीच बोला, बाकीच्यांनी बोलू नका. कोण बोलतंय आता? सिद्धी ना? सिद्धी बोल. ओके. मनस्वी का? हॅलो, बनसोडे. हा, बोला, तुम्ही बोला. Metaphase. Nuclear membrane completely disappear. Next stage. What happened with chromosome? Metaphase explain करा. हॅलो. Yes. Hey, yes, this is happen in metaphase. Metaphase simple आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर, क्रोमॅटिड्स म्हणजे क्रोमोझोम्स गेट कंडेन्सेशन अँड फॉर्म्स क्रोमॅटिड, सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म झालेले असतात ह्या ठिकाणी. अँड दिस सिस्टर क्रोमॅटिड अटॅच टू सेंट्रोल बाय स्पिंडल फायबर्स, अँड दिस स्पिंडल फायबर start to pull these chromatids toward the pole. And then anaphase. Anybody can explain the anaphase? What happen with centriole? Okay. What happen with chromatids? Yes. आता हे तुम्हाला
ओके. आणि व्हॉट इज अ टेलोफेज एनीबडी? इट इज अपोजिट टू एक मिनिट एक मिनिट. इट इज अपोजिट टू प्रोफेज. एनीबडी? न्यू न्यू स्टुडंट कुणी पण एकाने सांगा. ज्यांनी बोललंय त्यांनी नका सांगू. जय हाय का जय आज? वाघमोडे आहे? आवाज येतोय का? ओके. कोण सांगतंय मग दुसरं एक्सप्लेन करेल? तेच तेच नको, नवीन स्टुडंटनी बोललं पाहिजे. शिंदे टील हां बोला. टेलोफेज. एक्सप्लेन द टेलोफेज. It is a fourth step of the mitosis cell division. Hmm. हे टोटल जे आहे हे आपण आता कशाचं पाहिलं? मायटोसिस. मी तुम्हाला थोडक्यात मायटोसिस एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला मिओसिस कळेल. दिस इज आवर सेल. आता येतोय काय? आता इथे जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे. जर खूपच प्रॉब्लेम असेल तर मग आपण नंतर घेऊ लेक्चर. खूपच प्रॉब्लेम येतोय का? ओके ठीक आहे. ते आता आपलं हे जुनच आहे, तुम्हाला नाही ऐकायला ठीक आहे, पण जर मिओसिसला नाही ऐकायला तर आपण परत रिपीट करू मिओसिस. ओके. आता वी आर सीइंग मायटोसिस. मायटोसिस आता तुम्ही फक्त शांतपणे ऐका, मी सांगतो ते. आपल्या बॉडीमध्ये 3 सेल्स आहेत. एक सोमॅटिक सेल्स आहे, जर्म सेल्स आहे आणि रूट सेल्स म्हणजे स्टेम सेल्स. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बॉडी ज्या आपल्या हे आहेत सोमॅटिक सेल्स आणि जो रूट सेल्स आहेत त्यालाच आपण स्टेम सेल म्हणतो, त्याच्यामध्ये मायटोसिस होतं. मायटोसिस म्हणजे काय? आपल्या शरीरातल्या सेल ग्रोथ कशा होतात आणि सेल्सपासून किंवा आपलं शरीर मोठं कसं होतं किंवा आपल्याला जखम झाली तर ती कशी भरते हे आपण पाहतोय सेल डिव्हिजनमध्ये. तर हे आपली एक सेल आहे. सपोज ह्या सेल्समध्ये आहे न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं आणि हे सेल डिव्हिजन कशी स्टार्ट होते ते तुम्हाला सांगतो. ह्या जेनेटिक मटेरियलमध्ये तुमचे क्रोमोझोम्स असतात. हे क्रोमोझोम सेल डिव्हिजन होताना ह्याच्यामधले जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे डिसॲपियर व्हायला सुरुवात होतं आणि एका ह्याला सेंट्रिओल तयार होतो आणि त्यानंतर ह्यातल्या जे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आहेत ते कंडेन्स होतात, म्हणजे जवळ येतात आणि ते जवळ आल्यावर कंडेन्सेशन म्हणजे ते एकमेकाला असे लपेटतात आणि हे क्रोमोझोम्स असे दिसायला लागतात. अगोदर ते दिसत पण नसतात मायक्रोस्कोप खाली. यांचं ठळक मोठ्या प्रमाणात दिसायला लागतं. ह्याला कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम म्हणतात. हे क्रोमोझोम चे पुढं काय होतं की प्रोफेजमध्येच ह्या पूर्ण न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर व्हायला सुरुवात होते आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत हे डबल होतात, म्हणजे सिस्टर एक जो क्रोमोझोम आणि त्यासारखा दुसरा क्रोमोझोम एकत्र होऊन सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात, म्हणजे तो बंच तयार होतो. म्हणून इथं 4n लिहिलेलं आहे. 2n + 2n 4n तयार होतात आणि हे तुमच्या एक सेंट्रलला येतात आणि दोन्ही साईडला सेंट्रिओल तयार होतात आणि हे याला आता होतोय का? आता कमी होतोय का? आता कमी होतोय? हा रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत, ह्या सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय? 2 क्रोमोझोम एकत्र आलेले आहेत सिमिलर टाईपचे कंडेन्सेशनमुळं आणि हे जे न्यूक्लियस हे स्पिंडल फायबर ह्याला खेचतात, इथं खेचताना दिसतंय आणि हे
डिव्हिजन व्हायची सुरुवात आहे. कशाची? न्यूक्लियसची, क्रोमोझोमची. ह्या सिस्टर क्रोमॅटिड्स वेगवेगळ्या साईडला होतात आणि प्रत्येक पोलला एक एक हे वेगळे होऊन हे क्रोमोझोम तिथं तयार होतात आणि परत त्याचं डिकंडेन्सेशन होतं, म्हणजे ते थ्रेड लाईक अनविजिबल व्हायला सुरुवात होती टेलोफेजमध्ये आणि 2 सेल्स तयार होतात. म्हणजे थोडक्यात काय झालं की एका सेलपासून 2 सेल्स तयार झाल्या. सिमिलर, ह्याला जसं दिसतंय तशी सिमिलर सेल्स तयार झाली. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर बॉडीमध्ये ज्या सेल्स डिव्हिजन होतात, ज्या सेल्स परत तयार होतात त्या सिमिलर होतात, वेगळ्या तयार होत नाहीत. सेम जेनेटिक कोडिंग, जेनेटिक आयडेंटिकल सेल तयार होतात. हे मायटॉसिसचं वैशिष्ट्य आहे. हे आपल्या समजा आपला चेहरा गोरा आहे तर सेल डिव्हिजन होतं ते गोऱ्याच कलरचे सेल डिव्हिजन होणार, तर ब्लॅक कलरचे होणार नाही. लक्षात येते का तुमच्या? हॅलो. हा. आणि म्हणजे म्हणजे मायटॉसिसमध्ये सिमिलर कलरचे सेल्स येणार. आता हे झाल्यानंतर पुढं काय होतं? आता तर न्यूक्लिअर डिव्हिजन झालं, त्यानंतर सायटोकायनेसिस. काल आपण पाहिलं की आता सायटोप्लाझम डिवाइड व्हायला सुरुवात होते आणि ह्या जेनेटिक मटेरियल न्यूक्लियसचं तर डिव्हिजन झालेलं आहे, फक्त सायटोप्लाझम डिवाइड होतो आणि 2 न्यू सेल्स तयार होतात. सायटोप्लाझम डिवाइड झाल्यानंतर जे सेल्स वेगवेगळ्या 2 सेल्स तयार होतात आणि या प्रकारे मायटॉसिस पूर्ण प्रक्रिया होते. आता ह्यानंतरची जी मायटॉसिस पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? मायटॉसिस आता तुम्हाला मिओसिस आहे. मिओसिस हे कुठं होणार आहे? तर मिओसिस हे फक्त आणि फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्येच होतं. म्हणजे मेल जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आणि फिमेलमध्ये ज्या ठिकाणी ओव्हम तयार होतो, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे युटरस आणि ते त्याच्या फॉलोपियन ट्यूबमध्ये जिथं ओव्हरीज आहेत याच ठिकाणी फक्त होतं. मिओसिसचं काम फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल तयार करणं एवढंच आहे, त्याचा दुसरा रोल नाही. तुमच्या शरीराची बॉडी बिल्डिंग करण्याचा काही संबंध नाही, तुम्हाला जखम झाल्याचा मिओसिसचा काही संबंध नाही. मिओसिस फक्त न्यू न्यू जे सेल्स आहे न्यू रिप्रोडक्शन करायचं. म्हणजे कसे? रिप्रोडक्शन म्हणजे काय? मेल आणि फिमेल, मेल पासून स्पर्म येणार, फिमेल पासून ओव्हम येणार. हे जे मेल पासून जो स्पर्म येणार आहे, जे स्पर्मचं सेल डिव्हिजन आहे ते फक्त मिओसिसने होतं आणि स्त्रियांमध्ये ओव्हमचं जे डिव्हिजन आहे ते मिओसिसने होतं. आता ही मिओसिस प्रक्रिया कशी आहे? तुम्हाला मिओसिस यावर्षी डिटेलमध्ये नाहीये, फक्त मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे 2 टाईप आहेत. तेवढं जरी तुम्ही लिहिलं तरी खूप झालं, पण मिओसिस कसं होतं हे तुम्हाला 11वी-12वीला त्याच्या परत स्टेजेस आहेत. मिओसिसमध्ये मिओसिस 1 मधल्या स्टेजेस, मिओसिस 2 मधल्या स्टेजेस हे तुम्हाला डिटेल 11th आणि 12th ला आहे. आता फक्त तुम्हाला मिओसिस शॉर्टमध्ये आहे. शक्यतो प्रश्न विचारला जाणार नाही, पण विचारलाही जाऊ शकतो 2 मार्काला, कारण बुक्समध्ये आहे. तर आता हे मिओसिस कुठं होतं? फक्त आणि फक्त रिप्रोडक्शनसाठी होतं, बाकी कुठेही होत नाही. म्हणजे आणि मिओसिस हिप्लॉइड सेलमध्ये होतं. त्याच्यामध्ये आवाज, हॅलो, आवाज गेला होता ना? आवाज येतोय का? हॅलो, मध्येच आवाज गेला होता, बरोबर ना? तर आता आपण मिओसिस पाहू. आता हे मिओसिस मध्ये काय होतं? फर्स्ट स्टेप. आता मिओसिस 1. ओके. आता हे जे मिओसिस आहे, एकच मिनिट. मिओसिस इज 2 स्टेजमध्ये होते. आता हे मिओसिस 1 आणि मिओसिस 1 मध्ये बघा ह्या स्टेजेस आहेत 1, 2. नाईस. स्टेप प्रोसेस सगळी सेम आहे, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठं आहे? जेनेटिक मटेरियलमध्ये प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये मिओसिस मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. आता हे जे मिओसिस आहे
एक मिनिट. हे बरोबर. आता हे न्यूक्लियस, हे न्यूक्लियस दिसतोय, त्याच्यामध्ये क्रोमोझोम दिसत आहेत का? दिसतंय का? जरा मोठं करतो, आता दिसतंय जास्त. आता हे बघा, हे आहे सेल, हे आहे न्यूक्लियस. तर ह्यामध्ये मिओसिस 1 मध्ये काय होतं, हे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यामध्ये एक निळ्या कलरचा क्रोमोझोम दिसतोय का आणि एक रेड कलरचा दिसतोय. ओके. हॅलो हॅलो. हां, तर आता ह्या मिओसिसमध्ये हे सेम स्टेज आपण होतं, म्हणजे जसं आपण मायटोसिसमध्ये बघितलं तसंच होतं. फक्त काय तयार होतं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण त्याला प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1 म्हणतो. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे दोन आहेत. जसं कायरोकायनेसिस आपण पाहिलं ना, तसंच फक्त ह्या मिओसिस 1 असं म्हणतो आपण. पण कायरोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस कम्पेअर नाही करता येणार, कारण ते मायटोसिसचं डिव्हिजन आहे. पण मिओसिसमध्ये काय होतं, हे तुमचे क्रोमोझोम सेम 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 हॅपन होतं. आता हे क्रोमोझोम कंडेन्सेशन झालं, दिसतंय का? सेकंड स्टेज मी कर्सर ठेवलाय. हां, सेकंड स्टेज. हां, ह्या प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन झालं. ह्या कंडेन्सेशन झाल्यानंतर हे क्रोमोझोम्स, एक निळ्या कलरचं आणि एक रेड कलरचं आहे, हे दोन्ही आता येतोय का? आवाज येतोय का आता? रेंजचा प्रॉब्लेम आहे. आत्ता तर येतोय का? हा, ठीक आहे. आता हे जे मायटोसिस मध्ये होतं तसंच या क्रोमोझोमचं कंडेन्सेशन सुरू होतं. फक्त इथं काय होतं, त्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड तयार होते, म्हणजे सिमिलर क्रोमोझोम एकत्र येतात. लक्षात येते का? तर सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे त्यांच्यासारखेच क्रोमोझोम्स असे कंडेन्सेशन होतं. पण ह्याच्यामध्ये, हॅलो, हां, ह्यामध्ये आता आपण मेटाफेजमध्ये आलो. म्हणजे ॲक्च्युली प्रोफेजमध्येच परत स्टेप आहेत 5, 1, 2, 3, 4, 5, बरं का? त्या प्रोफेजच्या थर्ड स्टेजमध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत, एक निळ्या कलरचा एक रेड कलरचा आहे, दिसतोय का? ते एकमेकावर क्रॉस होतात, दिसतंय का? एक क्रॉस झालेला, एक क्रोमोझोम हे दुसऱ्या क्रॉस झाला, रेड येलोवर क्रॉस झाला. इथं क्लिअर दिसतंय. ओके. हे प्रोफेजचे 5 स्टेप आहेत, 1, 2, 3, 4. हे क्रॉसिंग झाल्यावर हा रेडचे जेनेटिक मटेरियल ब्ल्यूला देतोय, दिसतंय का? आता हे क्रोमोझोम ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालं. हे असं मायटोसिस मध्ये झालं होतं का? नाही. मायटोसिस म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड तयार झाले. पण इथं काय झालं, ह्या क्रोमोझोमनी त्या क्रोमोझोमवरती क्रॉस केलं आणि ह्या ठिकाणी हे क्रोमोझोम्स आता हे स्पिंडल फायबर जे आहेत ते खेचायला सुरुवात करतायत. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर झालेलं आहे. हे इक्वेटोरियल प्लेनला तयार झालेलं आहे. ही 5वी प्रोफेजची स्टेज तयार झाली. तुमच्या लक्षात येते का? हे प्रोफेजच्याच हे 5 स्टेज आहेत. मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज नंतर आहे. आता प्रोफेज मध्येच काय झालं, हे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होऊन एक क्रोमोझोम दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये क्रॉस झाला. कळतंय का? आणि हे क्रॉसिंग झाल्यामुळं आता या ठिकाणी मेटाफेज मध्ये काय होणार आहे? मेटाफेज, आता येतोय का आवाज? आता येतोय? आता प्रोफेजच्या 5 स्टेजेस आहेत. ह्या प्रोफेजच्या ज्या 5 स्टेजेस आहेत त्याच्या पुढचे मेटाफेज स्टेज म्हणजे आपली मायटोसिस मधली मेटाफेज सेम हॅपन होतं. सेम जे मायटोसिस मध्ये होतं तसंच होतं. फक्त इथं एकच प्रॉब्लेम झालाय, जेनेटिक मटेरियल क्रॉस झाले. म्हणजे ह्या स्ट्रक्चरचा जो क्रोमोझोमचा डीएनए आहे तो दुसऱ्या ह्याच्यावरती क्रॉस झाला. हे दिसतंय का तुम्हाला? ओके.
आता मेटाफेज मध्ये हे सेंट्रलला आले, हे दोन सेंट्रिओल्स तयार झालेले आहेत, हे स्पिंडल फायबर, हे स्पिंडल फायबर ह्यांना खेचणार. आता ॲनाफेज मध्ये त्यांनी पूर्णपणे पोलकडे खेचलेला आहे, पण आता काय झालं, क्रॉसिंग झाल्यामुळे हा निळ्या क्रोमोझोम मध्ये थोडा रेड दिसतोय, रेड मध्ये थोडा निळा दिसतोय. हे दिसतंय का तुम्हाला? हॅलो हॅलो. आता हा सुरुवात आता हा बोला. एक थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. आता येते काय ऐकायला? हॅलो. आता तुम्ही आपल्या मिओसिस मधल्या, म्हणजे आता हा समजा स्पर्म आहे, हे स्पर्म मधलं जेनेटिक मटेरियल बघा कसं आहे, एक निळ्या कलरचं आणि एक रेड कलरचं आहे. त्यानंतर ह्याच स्पर्म मध्ये हे क्रॉसिंग झालं, हे क्रॉसिंग झाल्यानंतर हे 5 स्टेजेस प्रोफेजच्या पूर्ण झाला. मेटाफेजमध्ये ते स्पिंडल फायबरला अटॅच होऊन त्या पोलकडे खेचायचं काम सुरू झालं, आणि हे ॲनाफेजमध्ये बऱ्यापैकी त्यांचं पोलकडे ते पोहोचले, आणि त्यांची क्रोमोझोम स्ट्रक्चर पूर्ण बदललं आहे. हे बघा, हे निळंचं थोडंसं रेड झालेलं आहे, रेडमध्ये थोडं निळं, म्हणजे धीस क्रोमोझोम स्ट्रक्चर म्हणजे सुरुवातीला जशी सेल होती तशी राहिली आहे का? हॅलो. नाही, तर ह्या इथल्या 2-2 होते, त्याचे एकच झालं, आणि हे डिव्हिजन झालं आणि सिमिलर स्ट्रक्चर दिसत नाही. लक्षात येते का? म्हणजे 2 सेल तयार झाल्या, पण त्यांचे क्रोमोझोम निम्मे झाले आणि त्याच्यात क्रॉसिंग झालं, आणि हे हिप्लॉइड सेल्स तयार झाल्या. तुमचं लक्षात येते का हे? म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला की सोमॅटिक सेल म्हणजे मायटोसिस मध्ये सिमिलर आयडेंटिफाईड सेल तयार होतात, बट इन मिओसिस सिमिलर सेल्स तयार होत नाहीत. त्याचा क्रोमोझोम स्ट्रक्चर निम्मा होतो, म्हणजे जेनेटिक 2n चे एन होतात, जेनेटिक मटेरियल क्रॉसिंग होतं, आणि हे टिलोफेज 1 पर्यंत आपण येतो. इथपर्यंत कळलंय का तुम्हाला? आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. व्हॉट इज मिओसिस 1. मिओसिस इज अ completed through 2 stages. In meiosis 1, recombination and crossing over occur between homologous chromosome. म्हणजे तुमची होमोलोगस क्रोमोझोम एकमेकावर क्रॉसिंग झाले, and thereafter those homologous chromosome not a होमोलोगस म्हणजे सारखे असणारे क्रोमोझोम्स. हे बघा, हे जे होमोलोगस क्रोमोझोम आहेत हे एकमेकावर क्रॉस झाले. हे दिसते का? म्हणजे ब्ल्यू कलरचा हा ह्याच्यावरती क्रॉस झाला, हे दिसते का? क्रॉस झालं रेडवर, ब्ल्यू रेडवर. हो, हा हा सिमिलर क्रोम क्रॉसेस ऑकर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम. दुसऱ्या क्रोमोझोमच्या होमोलोगस येईल आवाज येईल. वाटल्यास मी हे परत टॉपिक घेतो, एकदा रेंज आली ना पुढच्या वेळेस मी हा पूर्ण परत एक्सप्लेन करतो, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. हे होमोलोगस क्रोमोझोम्स जे असतात, पण ते डीज आर नॉट अ सिस्टर क्रोमॅटिड, म्हणजे त्यांचं जेनेटिक मटेरियल पूर्वीच्या सेल सारखं नसतं. सिस्टर क्रोमॅटिड मध्ये सिमिलर असतं. मायटोसिस मध्ये आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप अँड thus 2 हिप्लॉइड सेल्स आर फॉर्म. म्हणजे आतातून मिओसिस 1 मध्ये 2 हिप्लॉइड सेल्स तयार झाल्या. मिओसिस 1 कळालं का? आता मिओसिस 2. आता मिओसिस 2 मध्ये काय होतं, तर मिओसिस 2 मध्ये हे सेल्स आहेत. आता ह्या सेलमध्ये प्रोफेज 2, आता ही मिओसिस 2 इज नथिंग बट मायटोसिस. मिओसिस मध्ये सेम मायटोसिसच लिहून काढायचं, मायटोसिसच होणार, ह्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल सेम राहणार, ह्याच्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड असणार, ह्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल क्रॉसिंग होणार नाही. तुमच्या लक्षात येते का? आता इथे खाली बुक मध्ये काय लिहिलं बघा, मिओसिस 2 इज जस्ट लाईक मायटोसिस. बरोबर, मायटोसिस मध्ये जे हॅपन होतं तेच मिओसिस 2 मध्ये होतं. फक्त प्रॉब्लेम म्हणजे फक्त चेंज कुठं आहे, मिओसिस 1 मध्ये. मिओसिस 1 मध्ये क्रॉसिंग झालं क्रोमोझोमचं, आणि क्रोमोझोमचं क्रॉसिंग झाल्यामुळं तिथं सिस्टर क्रोमॅटिड तयार होत नाहीत,
वेगळेच क्रोमोझोम तयार झाले आणि ते हिप्लॉइड तयार झाले, म्हणजे निम्मेच क्रोमोझोम झाले. आता ही सेल्स हिथं आली मिओसिस 2 मध्ये, पण मिओसिस 2 मध्ये मायटोसिस सारखंच सेल डिव्हिजन होणार. आता पुढं काय होतं तुम्हाला सांगतो. इन दिस स्टेज 2 haploid daughter cells form in the meiosis 1 undergo division by separation of recombined sister chromatids and 4 haploid daughter cells are formed. आता ह्यामध्ये हे बघा, ही सेल आहे. ह्या सेल्समध्ये सेम हे जे क्रोमोझोम आहेत कंडेन्सेशन झालं. ह्या कंडेन्सेशन झाल्यानंतर हे खेचलं गेलं. ॲनाफेजमध्ये हे स्पिंडल फायबरनी सेंट्रलकडं खेचलं गेलं आणि हे खेचल्या गेल्यानंतर या ठिकाणी त्याची सेल तयार झाली टिलोफेजमध्ये. आणि पुढं वेगवेगळ्या सेल्स, म्हणजे ह्याच्यापासून 2 सेल्स आणि ह्याच्यापासून 2 सेल्स, अशा 4 सेल्स तयार झाल्या. कळलं का तुम्हाला? हे गॅमिट म्हणजे हे गॅमिट्स तयार होतात. आता तुम्ही लक्षात घ्या, हे जर मिओसिस नसतंच, समजा मिओसिस 1 नसतं, तर सगळे सिमिलर दिसले असते, सगळेच जुडवा दिसले असते. म्हणजे वडील पण मुलासारखाच दिसतोय, मुलगा पण वडिलांसारखाच दिसतोय, असं दिसलं असतं. पण क्रॉसिंग होत असल्यामुळं, जेनेटिक मटेरियल क्रॉसिंग होत असल्यामुळं थोडीशी सिमिलॅरिटी राहते, पण बाकीचं स्ट्रक्चर आणि सगळे वेगवेगळे दिसतात, कारण जेनेटिक मटेरियल क्रॉसिंग झालं. तसं आपल्या सोमॅटिक सेलमध्ये होत नाही. सगळे सोमॅटिक सेल त्या ऑर्गनचे सिमिलर दिसतात. आता ह्या मिओसिसमध्ये आणि मायटोसिसमध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. मायटोसिसमध्ये सिमिलर सेल्स तयार होतात जेनेटिक मटेरियलच्या. फक्त मिओसिसमध्ये हिप्लॉइड सेल्स असतात आणि त्यांचे जेनेटिक कॉम्बिनेशन आयडेंटिकल सेल्स तयार होत नाहीत. म्हणजे आता हे जे एक सेल होती सुरुवातीची, ह्याच्या 4 झाल्या. हे समजा स्पर्म असेल, तर स्पर्मच्या 4 स्पर्मचं जे स्ट्रक्चर आहे, जिथून स्पर्म म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ज्यातून तयार होणार आहे, त्याच्यामध्ये डिव्हिजन होऊन 4 स्पर्म गॅमेट तयार झाले. त्याला मेल गॅमेट किंवा स्पर्म म्हणतात. आणि हे स्पर्म, एक स्पर्म ओहोम सिमिलर इन फिमेल, ओहोममध्ये पण असेच गॅमेट तयार होणार आणि त्यांचं मिलन होऊन, आता हे सगळे एन आहेत, ऑल दीज आर एन, 23 फिमेलमध्ये 23, हे 23 दोन्ही एकत्र येऊन 2n 46 तयार होणार आणि नवीन ऑफस्प्रिंग म्हणजे नवीन बाळ जन्माला येणार. त्याची एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, झायगोट तयार होऊन एम्ब्रिओ तयार होणार. हे जर मिओसिस नसतं तर ते एकाच वेळेस 4n दुसराच प्राणी तयार झाला असता. 2n + 2n 4n झाला असता. लक्षात येतंय का? किंवा जेनेटिक डिसऑर्डर तयार झाली असती. आपल्याला 46 क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर आहे ते तसंच ठेवायचं, त्याचं मॅपिंग तसंच ठेवायचं, त्यासाठी त्याचं डिव्हिजन होतं. तर हे डिव्हिजन होऊन मिओसिसमध्ये होऊन 4, हा बोला, कोण बोलतंय? हॅलो. ह्याच्यामध्ये 4 गॅमेट्स म्हणजे 4 सेल्स तयार होतात डिव्हिजन होऊन मिओसिसमध्ये, आणि मायटोसिसमध्ये 2 होतात. म्हणजे आपल्या सोमॅटिक सेल्स आणि रूट सेल्ससाठी मायटोसिस, फक्त रिप्रोडक्टिव्ह सेलसाठी मिओसिस. आता मिओसिस तुमच्या बुक्समध्ये काय लिहिलंय ते वाचून दाखवतो. मिओसिस 1 वाचून झाले. मिओसिस 2 इज जस्ट लाईक मायटोसिस. इन दिस स्टेज 2 haploid daughter cells form in meiosis 1 undergone division by separation of recombinant sister chromatids. म्हणजे हे सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात ह्याच्या परत मिओसिस 1 मध्ये, अँड 4 haploid daughter cells are formed. हे डॉटर सेल्स म्हणजे मिओसिस 1 मधून ज्या सेल्स आल्या त्यांच्यासारखेच हे डॉटर सेल तयार होतात. इन दिस टाइप सेल डिव्हिजन द 4 haploid means n daughter cells are formed फॉर्म 1 डिप्लॉइड सेल्स. म्हणजे सुरुवातीला 2n होते, त्याचे n म्हणजे 2n पासून n अशा 4 हिप्लॉइड सेल्स तयार झाल्या. ड्युरिंग धिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम्स and thereby genetic recombination occur. Due to this, all 4 daughter cells are genetically different from parent cells and each other too. म्हणजे तुम्हाला कळलं का? हे जे 4 तयार झाले हे सिमिलर दिसत नाहीत, हे वेगवेगळे असतात. म्हणूनच जेनेटिक कॉम्बिनेशन वेगवेगळं होतं. वेगवेगळ्या साईजची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळे नागडोळे असलेली बाळं जन्माला काय येतात. हे कळलं का तुम्हाला? ह्या मिओसिसमुळं, क्रॉसिंग झाल्यामुळं.
तसं सोमॅटिक सेल सारखं नाहीये, नाही तर सगळेच जुडवे दिसले असते, कोणालाच काय कळलं नसतं. आता तुम्हाला कळलंय का? आता आता हे मिओसिस संपलाय, हा चॅप्टर संपलाय. मिओसिस 1, मिओसिस 2. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आले, हो रिपीट करणार तुम्ही. हे कसं आहे माहिती का, हे खूप व्हॉलेटाईल आहे. तुम्ही आत्ता ऐकलं की लगेच विसरून जाणार. मायटोसिस मिओसिस व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तुम्ही परत परत ऐकलं पाहिजे. तुम्ही आता आपण युट्यूबला पण टाकतोय, ते परत परत ऐकलं पाहिजे, परत परत वाचलं पाहिजे. एकदा तुमच्या डोक्यात बसलं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो, मायटोसिस मधल्या कायरोकायनेसिसच्या 4 स्टेज लक्षात ठेवा. सायटोकायनेसिस तुम्ही असंही लिहू शकाल. मिओसिस 1 काय आहे? आता मिओसिस सिंपल आहे. मिओसिस 1 मध्ये काय होतं की क्रॉसिंग ऑफ सेल्स होतं, म्हणजे क्रॉसिंग ऑफ क्रोमोझोम होतं आणि नवीन सेल्स तयार होतात. आणि मिओसिस 2 तर काय, नथिंग बट मायटोसिस आहे. लक्षात येते का? मिओसिस 1 मध्येच फक्त चेंजेस होतात. मिओसिस 2 मध्ये जसं आपल्या मायटोसिस मध्ये डिव्हिजन होतं तसं सिमिलर डिव्हिजन होतं. तुम्ही मिओसिस 1 आणि मिओसिस 2 चं थोडक्यात लक्षात घ्या, कारण तुम्हाला डिटेलमध्ये नाहीये, ते 11-12 आहे. मी तुम्हाला खूप सिंपल करून सांगायचा प्रयत्न केलाय. जर कोणाला अजून काय शंका असेल तर आत्ता विचारू शकता, किंवा उद्या जर वेळ भेटला तर मी तुम्हाला उद्या परत हे एक्सप्लेन करेन. कळलंय का तुम्हाला हे? आता आता कोणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का की बाबा हे स्टेप कळली नाही, मिओसिस 1 नाही कळलं, मायटोसिस तर मला वाटते मी ड्रिल केले तुमच्या ब्रेनमध्ये, व्हॉट इज अ मायटोसिस. त्यामुळे मिओसिस 2 तुम्हाला कळलं, फक्त मिओसिस 1 लाच प्रॉब्लेम असेल. मिओसिस 1 ला काय, मिओसिस 2 ला मिओसिस 2 इज नथिंग बट मायटोसिस. म्हणजे तुम्हाला मिओसिस 1 कळलं का? हे मिओसिस 1 कळालं का? हे टेलोफेज पर्यंत कळालं का? ह्या 2 सेल्स आपण घेतल्या, बरोबर, ह्या इथं आणल्या 2 सेल्स दिसल्या. आता ह्याच्यामध्ये प्रोफेज, मिओसिस 2 इज नथिंग बट मायटोसिस. आता मायटोसिस सुरू करू आपण. कंडेन्स, ह्याच्यात न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसअपिअरिंग, बरोबर. देन दिस क्रोमोझोम गेट कंडेन्सेशन. मग हे क्रोमोझोम एकमेकावरती कंडेन्स होणार. हे क्रोमोझोम कंडेन्स, कुठले क्रोमोझोम आहेत? हे एन आहेत, हिप्लॉइड, बरोबर. हे कंडेन्स झाले, ह्यांनी सिस्टर क्रोमॅटिड तयार केले. ओके. मेटाफेज मध्ये ते परत पूल करायला सुरुवात केली सेंट्रिओलकडे स्पिंडल फायबरनी. आता ह्या सेलचं हे, आता येतोय का आवाज? हॅलो. ओके, तुम्ही मला आता येतोय काय ऐकायला? हॅलो. आता मी काय एक्सप्लेन करतोय मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये परत सांगतो, तुम्ही जे ज्यांना ऐकता आलं नाही. हा, हे मिओसिस 1 म्हणजे आता ही समजा ओहम आहे स्त्रियांचा, ह्याच्यामध्ये हे जेनेटिक मटेरियल आहे, बरोबर. हे जेनेटिक मटेरियल मध्ये हे प्रोफेज आहे, त्याच्या 1, 2, 3, 4, 5 प्रोफेजच्या 5 स्टेज आहेत. हे तुम्हाला 11वी-12वी लिहायचंय. आता फक्त थोडक्यात असं लक्षात घ्या, हे जे सेम आहे मायटोसिस मध्ये होतं तसंच होतं, फक्त ह्याच्यामध्ये 2-3 स्टेजेस बदलतात. कंडेन्सेशन सुरू झालं. हे कंडेन्सेशन झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम आहेत हे एकमेकावर क्रॉस झाले. म्हणजे ह्या रेड मधले काही मटेरियल येलो ब्ल्यू मध्ये आला आणि ब्ल्यूचा हे क्रॉसिंग झालं. क्रॉसिंग झाल्यामुळे हे कंडेन्सेशन झालं आणि ह्या 5 मध्ये हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होणे सेंट्रलला आले, सेंट्रिओल स्पिंडल फायबरला जोडायला सुरुवात झाली. आणि मेटाफेज 1 मध्ये हे बघा, हे ह्याचं स्ट्रक्चर मेटाफेज 1 मध्ये आपण जे पाहिलं, पूर्ण न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर, स्पिंडल फायबर क्रॉस, हे जे क्रोमोझोम्स आहेत, फक्त ह्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड तयार होत नाहीत. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे दोन्हीही क्रोमोझोम सेम असतात, आयडेंटिकल असतात, ते एकमेकाची असे लपटलेले असतात, कंडेन्सेशन झालेले. ह्याच्यामध्ये फक्त क्रॉसिंग झालेलं असतं आणि ह्याच्यामध्ये हाफ झालेले असतात, म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड नसतात. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे दोन्ही सिमिलर क्रोमोझोम असतात, इथं तसं होत नाही. हे क्रोमोझोम स्पिंडल फायबर इकडे खेचतात. मग हे जे 2Nचं स्ट्रक्चर आहे ते NN व्हायला सुरुवात होते. निम्मे क्रोमोझोम ह्या साईडला खेचले जातात, निम्मे इकडे खेचले जातात आणि ह्याच्यापासून
ह्या 2 सेल्स तयार होतात, ज्या ह्या मूळ सेल सारख्या आयडेंटिकल नसतात. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये 2n क्रोमोझोम 46 आहेत, ह्याच्यात 23 आहेत. मिओसिस 1 कळलं. आता हे जे टेलोफेज 1 आहे त्याला आता मी इथं घेऊन येतो. आता ह्या टेलोफेज 1 मधलं जे सेल्स आहे, ह्या सेल्समध्ये आता मिओसिस 2 सुरू झालं आणि मिओसिस 2 म्हणजे मायटॉसिसच आहे, त्याच्यात काहीही फरक नाही. सेम आता मायटॉसिसमध्ये काय होणार? फर्स्ट ॲनाफेज, सॉरी प्रोफेजमध्ये काय होणार? न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपिअरिंग, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स. ह्या क्रोमोझोम कंडेन्सेशन झाले. जे एन क्रोमोझोम आहेत ते एकमेकाच्या जवळ येऊन लपेटणार, कंडेन्सेशन झाले. ह्यांचं कंडेन्सेशन झाल्यानंतर पुढं काय होणार? मेटाफेज, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपिअर, स्पिंडल फायबर अटॅच टू दिस क्रोमोझोम्स, sister chromatid, and this sister chromatid start pulled by the spindle fibers. anaphase मध्ये हे स्पिंडल फायबर ह्या क्रोमॅटिडला, ज्या सिस्टर क्रोमॅटिड आहे त्यांना खेचायला सुरुवात करतात. हे खेचून ह्या प्रकारे ह्या सेलपासून ह्या 2 सेल्स आणि ह्या 2 सेलपासून 2 सेल तयार होतात. आणि ह्याच्यामध्ये एनचं परत हाफ होत नाही, n/2 एनच राहतो, कारण हे मायटॉसिस आहे. आणि या प्रकारे 4 सेल्स तयार होतात. पण आता आपण कम्पेअर केलं की मिओसिस 1 मध्ये जी सेल होती, मिओसिस 1 मधली ही सेल आणि मिओसिस 2 मधली सेल यात खूप डिफरन्स आहे. त्या सेल्समध्ये 46 क्रोमोझोम आहेत, त्याच्यात 23 आहेत. जेनेटिकली दीज आर नॉट आयडेंटिकल. हे जेनेटिकली डिफरंट आहेत, टोटली डिफरंट सेल आहेत, कारण त्यांच्यात 23 क्रोमोझोम आहेत आणि राहिलेले 23 क्रोमोझोम्स, समजा हे फिमेल असेल तर मेल कडून येणार. हे कळलं का तुम्हाला? मिओसिस 1 मिओसिस 2 कळलं का? हे जर मिओसिस या जगात नसतं ना, तर 2n 4n 8n 16n असा माणूस मोठा तो कुठला सिकंदर, कुठला तरी एक स्टोरी आहे ना की मोठा माणूस असतो, तसे माणसं तयार झाली असते, बरोबर ना? 2n 4n म्हणजे डबल, म्हणजे जेनेटिकली वेगळंच काहीतरी घडत गेलं असतं. पण ही मिओसिसमुळं फक्त वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी माणसं या जन्माला काय येतात, तर ह्या मिओसिसमुळे येतात. हे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की कसं मिओसिस मायटॉसिस, तुम्हाला मी इंटरेस्ट निर्माण केलाय. आता तुम्हाला हे मिओसिस 2 मध्ये काय प्रॉब्लेम का वाटल्यास उद्या मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो, उद्या आहे का, पण मी परत एकदा मायटॉसिस मिओसिस सांगेन. कळलंय का सगळ्यांना? हा तुम्हाला सेल डिव्हिजन मध्ये काय विचारणार? सिंपल क्वेश्चन. तुम्हाला हे मिओसिस वगैरे विचारतील असं वाटत नाही, पण तयारी करून ठेवा. आता पहिला क्वेश्चन तुम्हाला असं विचारतो, व्हॉट इज टाइप ऑफ सेल डिव्हिजन, राईट नोट ऑन सेल डिव्हिजन. मग तुम्हाला काय लिहायचंय? सेल डिव्हिजन मध्ये तुम्ही पहिल्या सेलचे 3 प्रकार लिहायचे. कुठले? टाइप ऑफ सेल्स, सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स, ओके, जेम सेल्स. त्यानंतर मग सेल डिव्हिजन म्हटलं, 4 मार्काला क्वेश्चन आला तर तुम्हाला म्हणजे मायटॉसिस लिहावं लागेल, मिओसिसच्या आणि मायटॉसिसच्या स्टेजेस, कायरोकायनेसिस, सायटोकायनेसिस, त्यानंतर मिओसिस 1 मिओसिस शॉर्ट मध्ये लिहायचं, किंवा तुम्हाला विचारलं राईट नोट ऑन मायटॉसिस. मायटॉसिस मध्ये लिहिताना तुम्ही सुरुवात कुठून करायची? टाइप ऑफ द सेल, ओके. मग मायटॉसिस अकॉर इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स, बरोबर, ते लिहायचं. मग त्याच्या 4 स्टेजेस लिहायच्या, सिंपल. त्या 4 स्टेजेस तुम्ही लिहून काढायच्या. प्रोफेज काय आहे, मेटाफेज काय, अनाफेज काय, टेलोफेज काय. हे तुम्हाला 4 मार्काचं क्वेश्चन असेल तर तुम्हाला डिटेल मध्ये मायटॉसिस, समजा मिओसिस विचारलं तर मिओसिस 1 आणि मिओसिस 2 तुम्हाला जे कळलंय ना तेवढं मिओसिस 1 मध्ये तुम्ही लिहा की मिओसिस 1 मध्ये काय होतं, हिप्लॉइड सेल्स तयार होतात. मिओसिस 2 मध्ये मायटॉसिस सारखीच प्रक्रिया असते, त्याच्या टोटली 4 हिप्लॉइड सेल्स तयार होतात. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मॅक्झिमम विचारून काय विचारणार आहेत? व्हॉट इज अ मायटॉसिस, व्हॉट इज अ मिओसिस. सेल डिव्हिजन पूर्ण विचारला तर तुम्हाला दोन्ही लिहायला लागेल, मायटॉसिस मिओसिस. मी जसं तुम्हाला डायग्राम काढतो तशी जर तुम्ही पिक्चर डायग्राम तुमच्या बुक आन्सर पेपरवर काढली तर तुम्हाला विषय कळलाय हे पुढच्याला कळतं. कुणीही तुमचे मार्क कट करणार नाही, 1 मार्क सुद्धा कट होणार नाही. कळले का क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात? माझ्या माहितीनुसार
मायटोसिस वरती लास्ट इयर म्हणजे हे लॉकडाऊनच्या अगोदर क्वेश्चन विचारला गेला होता. अजून कोणाला काही शंका आहे का?